आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण आलेलो आहोत अकलूजच्या मारुती सुझुकी या शोरूममध्ये. इथं एक अशी घटना घडलेली आहे जेणेकरून मारुती सुझुकीचे जे ग्राहक मंडळी आहेत ते नाराज होतील अशी एक घटना अकलूजच्या शोरूममध्ये घडलेली आहे. आणि आपण ज्यांच्याबरोबर ही घटना घडलेली आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आपण माझ्या मागे पाहू शकता MH45 AZ 2685 नंबरची इर्टिगा हे वाहन सध्या त्या शोरूमच्या प्रांगणामध्ये लावलेला आपल्याला पाहायला मिळत असेल. आणि त्याच गाडी मालकाशी आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल, काय नाव आहे तुमचं, तुम्ही राहायला कुठं आहेत? माझं नाव प्रवीण कांतीलाल पवार आहे. मी पाणीवला राहतो. गाडी 20-18 तारखेच्या आसपास गाडीचा प्रॉब्लेम झाला. गाडी आम्ही इथं सर्व्हिसला दाखवली. त्यांनी पहिल्यांदा आम्हाला रिपोर्ट दिला एवढं काही नाही झालं आहे म्हणून. गाडीचं नेमकं काय प्रॉब्लेम झालेला होता? गाडीचा पूर्ण ऑइल खराब झालेला आहे. पूर्ण गाडीचं ऑइल जळालेलं आहे. ते ऑइल इतकं खराब झालं आहे की ते ऑइल धुवूनसुद्धा निघत नाही आहे. 22 तारखेपासून इथं गाडी शोरूमला आहे. गाडी कंपनीनं अजून आम्हाला सर्व्हिस दिली नाही. त्यांनी सांगितलं की आम्हाला अजून वरून रिपोर्ट येतो आहे, लॅबला गेलेला आहे, ते टेस्ट होणार आहे आणि त्याच्यामुळं अजून पेंडिंगमध्ये आहे. गाडी आमची लोनवर आहे. आम्हाला प्रत्येकच प्रॉब्लेम सगळा चालू आहे. किती दिवसापासून गाडी शोरूमला उभी आहे? 22 तारखेपासून गाडी शोरूमला उभी आहे. तुम्ही गाडी शोरूममधून कधी बाहेर काढलेली होती? गाडीला घेऊन आम्ही 6-7 महिने झालेली नवीन गाडी आहे आमची. तुम्ही एक अजून आमचं 60,000 सुद्धा किलोमीटर झालेलं नाही आहे. काय प्रॉब्लेम झालेला होता त्याच्यामुळे तुम्ही शोरूमला गाडी लावलेली होती? एक्झॅक्ट सांगा, आमच्या दर्शकांना कळायला पाहिजे. पहिल्यांदा आम्हाला इंजिनची लाईट इंडिकेटर मिळाला आम्हाला. नंतर आम्ही गाडी तर शोरूमला सर्व्हिसला घेऊन आलो. त्यावेळेस त्याच्यातील पूर्ण ऑइल जळालेलं आहे, पूर्ण ऑइल खराब झालेलं आहे. ऑइल आम्ही प्रत्येक 10-10 किलोमीटरच्या रेंजमध्ये प्रत्येक वेळेस येऊन आम्ही तर सर्व्हिस करतो आणि तरी पण सुद्धा तिथं ऑइल टाकलेलं लगेच खराब होऊन गेलं. म्हणजे प्रत्येक 10,000 किलोमीटरच्या पाठीमागे तुम्ही सर्व्हिसिंगला येता येतं. मग असं तुमच्या गाडीला प्रॉब्लेम झाल्यानंतर शोरूम प्रशासनाने काय तुम्हाला सर्व्हिस दिली नाही योग्य, किंवा तुमच्याबरोबर काय? सर, आता आज आम्ही ह्याच्यासाठी वैतागलेलो आहे कारण आत्तापर्यंत 20 ते 22 दिवस झाले गाडी इथं बसून आहे. त्याला ना अजून कुठलं काम झालेलं आहे ना काय. आम्हाला आमच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये पेशंट होतं त्यावेळेस आमच्याकडे गाडी नव्हती. आम्हाला कुठल्याही कामाला गाडीचा उपयोग, गावाकडलं ग्रामीण भाग आहे, शेतामध्ये घर आहे, गाडीची गरज असते. गाडीला गरज असले पण गाडी शोरूमला. आम्ही यांना वारंवार फोन करतो आहे, त्या मॅनेजरला फोन करतो आहे, पाटील साहेबांना फोन करतो आहे, असा इश्यू आहे की आम्हाला गाडी लवकर द्या. ते आम्हाला प्रत्येकच टोलवाटोलीचे उत्तर तुम्हाला देऊ, वरून आम्हाला रिपोर्ट आला नाही. तिकडे गुरुग्रामला रिपोर्ट गेलेला आहे, रिपोर्ट येणार आहे. आम्हाला ते बोलतात की तुम्हाला करून देतो 18 तारखेच्या नंतर. प्रत्येकच टोलवाटोलीचे उत्तर. आम्ही पण वैतागून गेलेलो आहे त्या गोष्टीला. या दरम्यानमध्ये तुम्हाला गाडीचं काही नुकसान भरपाई मिळालेली आहे? तुमचे या वाहनावर कर्ज असेल त्या कर्जाची काय परतफेड काय सोय केलेली आहे? आम्हाला आत्तापर्यंत काही रक्कम मिळाली नाही आहे. आम्ही त्याच्यासाठी क्लेम करणार आहे. आम्हाला त्याचे जेवढं आमचं नुकसान झालेलं आहे ते आम्हाला नुकसान मिळावे. आमची गाडी पूर्ण इन्शुरन्समध्ये आहे आणि पूर्ण नवीन गाडी आहे. शोरूम प्रशासनानं तुम्हाला काय काय शब्द दिलेला होता आणि एवढे दिवस गाडी का थांबून ठेवलेली होती? त्यांनी प्रत्येक वेळेस शब्द दिला होऊन जाईल, तुम्हाला लवकर हे करतो, पण त्या कुठलंही त्यांचं आश्वासन एक पक्कं झालेलं नाही आहे. आम्हाला वाटलं एक ठीक आहे आम्ही 8-10 दिवस समजू शकलो असतो, पण गाडी 20-20, 25-25 दिवस ते आम्हाला मान्य नाही आहे. साधारणतः गाडी ज्या वेळेस शोरूमला आपण आणली सर्व्हिसिंगला त्यावेळेस नक्की कुठलं ऑइल टाकलं होतं आणि त्याचे काय फुटेज तुमच्याकडे आहेत? आम्ही प्रत्येक वेळेस इथूनच ऑइल टाकतो. आम्ही कुठल्याही बाहेरच्या डीलरकडून कुठलं ऑइल टाकत नाही आहे. आम्ही गाडी सुझुकीची घेतली. आमची गाडी पूर्ण वॉरंटी, पूर्ण इन्शुरन्समध्ये आहे. त्यामुळं आम्ही इथं येऊन पूर्ण कंपनीच्या ह्याच्यातून सर्व्हिस जे त्यांच्या ह्याच्यानुसार किलोमीटरवर ऑइल टाकायचे जे हे आहेत त्यानुसार आम्ही इथं येतो, ऑइल टाकतो आणि आम्ही बिनधास्तपणे सुझुकीची गाडी आहे म्हणून चालवतो. पण असं जर तुम्हाला दाखवायचं असेल, यांनी खोललेलं आहे इथे बघा, हे सगळं ऑइल सगळं एकदम हे होऊन गेलेलं आहे, सगळं ऑइल जळून गेलेलं आहे आणि हे धुवूनसुद्धा निघत नाही आहे किंवा हे निघत नाहीत. काय जण म्हणतात E20चा प्रश्न आहे, हे काय प्रश्न आहे हे आजपर्यंत आम्हाला माहीतच नाही. हा E20चा प्रश्न आहे का काय प्रश्न आहे तो. आम्ही थोडीच मेकॅनिकल आहे त्याचा की आम्हाला हे प्रॉब्लेम झाला ते प्रॉब्लेम झाला आहे समजायला. जे तुम्ही आहे ते तुम्ही करून आम्हाला द्या ना. तुम्ही आम्हाला हे काय आम्हाला माहिती आहे का रिपोर्ट चेक करायला दिल्लीला हे पाठवा ते करा. आम्हाला ह्याच्याशी घेणं देणं नाही आहे. आम्हाला शब्द टाईम दिलेला आहे तुम्हाला 10 दिवस चला 12 दिवस चला, पण महिना आम्ही थांबू शकत नाही एवढं गाडीसाठी.
या शोरूममध्ये तुम्ही ज्यावेळेस गाडी आणली आणि या शोरूमचे जे प्रमुख आहेत ज्यांच्या हातात शोरूमच्या चाव्या आहेत त्यांच्याशी काय बोलणं झालं तुमचं? प्रत्येक वेळेस आमचं त्यांच्याशी बोलणं होतं. आम्ही त्यांच्या कोऑर्डिनेटमध्ये असतो की सर, आम्ही त्यांना असं पण नाही की रिस्पेक्टली प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना कॉल करून विचारलं सर काय झालं. त्यांनी आम्हाला उत्तरं दिली पण अशीच की वरून आम्हाला अजून रिप्लाय आला नाही. आता आम्हाला माहीत आहे का ह्यांचा वरून काय ह्यांचा ताळमेळ हे आम्हाला माहीत नाही. आम्हाला फक्त गाडी जास्तीत जास्त 10 दिवस झाले, 15 दिवस ठीक आहे, पण आम्ही महिना 2 महिने असं गाडीला एवढं वेट करू शकत नाही. आम्हाला पण त्याच्या पुढे काम असतात गाडीच्या. इथून पुढं तुम्ही काय ॲक्शन घेणार आहे? नेमकं तुमच्या डोक्यात काय चाललेलं आहे? तुमचं काय घडणार काय आहे तुमच्याबरोबर? आता हा एवढा प्रॉब्लेम आलेला आहे, आम्ही एवढा वेट केलेला आहे. जर आम्हाला ह्याच्यामधून जर अजून समाधान नसेल तर आम्ही कोर्टाच्या ह्यानुसार आम्ही जे ते कायदेशीर कारवाई करू. आपल्याबरोबर जे वाहन ज्यांच्या नावावर आहे त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत, ते आपल्याशी चर्चा करणार आहेत. काय सांगाल, तुमच्या बंधूंच्या नावावर गाडी आहे आणि ते वाहन स्वतः तुम्ही चालवत असता, काय घडलं होतं, काय वाहनाला काय झालेलं होतं आणि आत्ता काय परिस्थिती आहे एकंदरीत या सगळ्या परिस्थितीची? चेक लाईट लागली म्हणून मी गाडी घेऊन आलो इथं शोरूमला आले. पाटील साहेबांना गाडी दाखवली. पाटील साहेबांनी लॅपटॉप जोडल्यावर पाटील साहेब म्हणले चेक लाईट लागली. तर बाकीचे 2-3 होते ते म्हणले लॅपटॉप जोडला ते वायर कुठं तर कुठतरले असेल. मग त्यांनी मला सेन्सर घालवून परत पाठवलं. मी इथून पानवीपर्यंत जाऊस्तर परत सेन्सर लागला गाडीचा. मी नंतर पाटील साहेबांना फोन केला की असा सेन्सर लागलेला आहे. ते म्हणले काय होत नाही, चालवा. नंतर दुसऱ्या दिवशी मी माघारी आलो. इथं बघितलं तर ऑइल लेवल काहीच नव्हते. त्यांना सांगितलं साहेबांना असं ऑइल लेवल काय नाही. ते म्हणतात रिपोर्ट पाठवला आहे, वर चेकिंगला पाठवलं आहे, ज्यावेळेस येईल त्यावेळेस बघतो, पण नक्की सांगू शकणार नाही की मी काम करणार म्हणून. ते म्हणतात पैसे लागतील. हे आत्ता पाटील साहेबांचं तुम्ही नाव घेतलं, हे पाटील कोण आहेत नेमकं? हे मॅनेजर आहे तिथे मारुती शोरूमचे. हो. आणि त्यांनी तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं गाडीला झालं काय होतं, एकदम काय ऑइलचं काय प्रॉब्लेम होता? ते म्हणतात साखर टाकले असेल कोण साखर टाकायला लागलाय साहेब. 28 दिवसात यांच्याकडंच आलेलो मी ऑइल बदली करायला. एकंदरीत तुमच्यावरती साखर टाकल्याचा आरोप करतात. ते म्हणतात आम्हाला पैसे द्यावे लागतील तुम्हाला. कशाचे पैसे मागितले त्यांनी? नीट करायचे. मग येऊ द्या रिपोर्टमध्ये, रिपोर्ट आल्यानंतर बघू. काय म्हणले? वरनं आम्ही रिपोर्ट पाठवलाय म्हटले ते. वरनं जर नाही रिपोर्ट आला तर सहकार्यातून तुम्हाला करावं लागेल त्याचं काम. वॉरंटी गाडी घेऊन 5-6 महिने झालेले आहेत. 6 महिन्यात ते वरून रिपोर्ट आला तर वैयक्तिक तुम्हाला खर्च द्यावा लागेल. वैयक्तिक खर्च द्यावा लागेल. पेट्रोलची टाकी काढली त्यावेळेस सुद्धा त्यांनी आमच्याकडून 1000 रुपये पेट्रोल 1000 रुपये चार्जेस टाकी खोलायचे 1000 रुपये चार्जेस घेतले गेले. या संदर्भात याच शोरूम सर एकाच गाडीचे हे प्रॉब्लेम नाही आहे, अनेक गाडीचे प्रॉब्लेम आहे. आता माझी वैयक्तिक गाडी होती, मी गाडी शोरूम घेतली होती. माझ्या गाडीचं रनिंग होतं 10,000. गाडीची गेअर पडत नव्हती, दुसरा गेअर. मी गाडी दाखवायला आलो, यांनी गेअरला आपलं हे लावलं होतं, ग्रेस लावलं. गाडी परत मी घेऊन गेलो इथून. 2 दिवसानं गाडी आणल्यानंतर परत मी त्यांना ते सांगितलं गेअर पडत नाहीत. गेअरची पेटी खोलली. पेटी खोलल्यानंतर मला म्हणले ते रिंग उलटी पडली. मग ते रिंग काय आम्ही टाकणार आहेत का रिंग? ते नवीन शोरूम जर गाडीची रिंग जर उलटी पडत असेल तर मग काय करणार त्याला? तुमचं नाव काय? सूरज शंकर गवळी. राहायला कुठे होती? अकलूज. गाडी कोणची घेतली होती? इर्टिगा. साधारणतः याच शोरूमचे जे चव्हाण मोटर्स आहेत अकलूजच्या या विभागामधील त्या शोरूमचे मॅनेजर आहेत आपल्याबरोबर. ते मॅनेजर पाटील साहेब म्हणून आहेत. नमस्कार पाटील साहेब, एकंदरीत काय सांगाल या गाड्याची जी सध्याला जे हेडसांड होते, ज्या गाडी मालकांनी गाडी घेतलेली आहे ते हप्ते त्याचे चालू आहेत, महिना झाला या ठिकाणी आपल्या शोरूमला गाडी, आपण त्याच्या गाडीवरती काय कारवाई किंवा त्या गाडीवरती काय तुम्ही असं हे केलेलं आहे की हे इतकी लोक आता सध्याला नाराज आहेत? ठीक आहे सर, नमस्कार. मी चव्हाण मोटर्स सुरेश पाटील ॲज अ मी सर्व्हिस मॅनेजर म्हणून मी काम करतो आहे. माझ्याकडे ज्या दिवशी गाडी आली, 22 तारखेला गाडी आली, त्या दिवसापासून मी डे वाईज त्याचा रिपोर्ट ठेवलेला आहे. जे काय आहे सिस्टीमप्रमाणे मी काम करतो आहे. ज्या दिवशी गाडी आली त्या दिवशी ऑइल पण आम्हाला डिफेक्टिव्ह सापडलं, पण ते म्हटले की साखर टाकले. असं आमच्या तोंडातनं
जो द्रव आहे जो दिसतो चिकटपणा, आम्ही असं बोलत सर जाणवतं. असं नाही की कुणी साखर टाकलेलं आमच्या तोंडातनं कधी गेलेलं नाही आणि जाणार पण नाही आहे. सगळी तुम्ही जवळची लोक आहात. कधी ही गाडी माझीच आहे, ही माझी गाडीच आहे, ही माझी गाडी म्हणूनच मी काम केलेलं आहे. कोणी येईल कस्टमर तर मी ॲज अ माझं कस्टमर तर समजत नाही, पण माझी स्वतःची गाडी म्हणून मी काम केलेलं आहे आजपर्यंत. कधीही येऊ देत, कोणीही येऊ देत, पण आजपर्यंत जे काय तुम्ही रेकॉर्ड बघू शकता, मी गाडी ज्यावेळी गाडी आली जॉब कार्ड ओपन केलं, गाडी मी इंजिन ऑइल डिटेल्स मी चेक करायला पाठवले. 23 तारखेला मी मारुतीला मेल केलं लगेच. 24 तारखेला अप्रूव्हल माझ्याकडे पेंडिंग होतं म्हणून परत मी 25 तारखेला सांगितलं. तर त्यांनी मला असं सांगितलं की सॅम्पल पाठवून द्या मारुतीमध्ये, तयार करून बॉक्स मी DTC कुरिअर. साहेब एक सांगा, यांच्या गाडीला नेमकं प्रॉब्लेम काय झालेला होता आणि एवढ्या दिवस गाडी तुमच्या काय शोरूमला झालं, सर? गाडी- का थांबवलेली आहे हो, सर. आणि त्या गाडीची आत्तापर्यंतची नुकसान भरपाई कोण करणार आहात आणि सदरू त्या वाहनावर आमच्या अंदाजानं काही कर्ज असण्याची शक्यता आहे, तर ते कर्जाची नुकसान भरपाई कोण करणार आहे या बाबतीत बोला. सर मॅनेजमेंटच मला डिसिजन देता येईल, पण जे काय माझ्याकडं जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं मी सांगायला लागलो. कारण की गाडी मागच्या 23/5ला माझ्याकडे गाडी सर्व्हिसिंग आलेली होती. त्यावेळी गाडीचं रनिंग होतं 49,896. आत्ता गाडीचं रनिंग आहे 61,196. किती दिवसामध्ये तुम्ही सांगा सर. पण हे माझं काम आहे की चेक करणं काय येतोय. समजा आपल्या ह्या गाडीला प्रॉब्लेम आहे, उद्या दुसऱ्या गाडीला प्रॉब्लेम येऊ नये ही आमची अपेक्षा. तुमची अपेक्षा असते बाबा शेजारची गाडी आहे. आम्ही तुम्हाला तेच विचारतोय सर, यांच्या गाडीला नेमकं प्रॉब्लेम काय झाला होता आणि झालेला प्रॉब्लेम तुम्ही किती दिवसात क्लिअर करून देणार आहे त्यासाठी आणि process आतापर्यंतचे जे चालू आहे. त्यांचं वाहन जे तुमच्या शोरूमला थांबून ठेवलेलं आहे त्याची नुकसान भरपाई कोण नाही सर, करणार हे आहे. सगळं हे management 2 ते 3 प्रश्न आहेत. नाही सर, तुम्ही 100% शेलक्या भाषेत तुम्ही मला आम्हाला विचारत आहात. आमच्या दर्शकांना सांगा. नाही सर, तुम्ही मला विचारता आहात, आदराने विचारतात. मी तुम्हाला आता सांगतो जे काय डिसिजन आहे तो मी एकटा नाही घेऊ शकत. माझ्याबरोबर मॅनेजमेंट आहे, ते डिसिजन घेईल आणि ते तुम्हाला आम्ही सांगू. असं मला आता लगेचच नाही काही बोलता येणार कोणालाच, किंवा मी ते आम्ही नाही घेऊ शकत. कारण की जे आहे ते प्रोसेसप्रमाणे चालू. ऑलरेडी मी मेल केलेलं आहे, मारुतीला मेल केलेलं आहे, सिस्टीमप्रमाणे काम चालू आहे. असं कधी चुकीचंही होणार नाही. आजपर्यंत जे काम केलेलं आहे, आज एवढे दिवस मी काम केले, तुम्ही सगळ्यांनी साथ दिलेली आहे मला. आणि मग इथून आता पुढे द्याल, पण इथून जे काय किती दिवसात ह्या गाडीचं काम नाही, क्लिअर आता होईल? मगाशी माझ्या साहेबांशी त्यांनी स्वतः बोललेले आहेत. ते स्वतः बोललेले आहेत साहेबांशी. त्यांनी मला सांगितलेलं आहे की या येणाऱ्या रविवार सोमवारपर्यंत आपल्याला रिपोर्ट येईल. शेवटी रिपोर्ट आल्याशिवाय तर मला नाही सांगता येणार की बाबा काय करणार. बरं, ठीक आहे. रविवार सोमवारपर्यंत तुमचं रिपोर्ट रविवार सोमवारपर्यंत तुमचा रिपोर्ट येईल. मग किती दिवसात गाडी क्लिअर होण्याची शक्यता आहे आणि त्यांची नुकसान भरपाई आतापर्यंतची जी झालेली आहे जे तुम्ही आहात ते नाही सर, मी ह्याच्याबद्दल नाही बोलू शकणार. मी मनापासून माफी मागतो. माझ्या गाडीची जबाबदारी कोण घेणार आणि ह्यांनी मला लेखी द्यावं की मी या दिवसात काम करून देणार. ह्यांचं म्हणणं आहे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला किंवा निगेटिव्ह आला तर खर्चाने खर्च करावा असं या साहेबांचं म्हणणं आहे. नाही साहेबांचं म्हणणं नाही. ह्यांच्या वरच्या साहेबांना बोललं तर वरचे साहेब म्हणतात तसं मी काय सांगू शकणार नाही. माझ्या मारुतीच्या प्रोसेसप्रमाणेच आम्हाला काम करावं लागेल. त्याच्यानंतर स्वतःची हमी आणि 25,000 रुपये वॉरंटीचे पैसे दिलेले आहेत सर त्या गाडीचे इंजिन वॉरंटीसाठी. ह्यांनी मला आजच्या आज नाही काय करून दिलं तर मी इथं गाडी पेटवून देणार आणि मी पण त्यात उडी टाकणार आहे. काय सांगाल या प्रश्नावर तुमचं काय उत्तर असं? नाही सर, माफ करा. मी फक्त विनंतीच करेन की जोपर्यंत शेवटी ठीक आहे. आणि मला काय होईल आजपासून ह्याला पाटील साहेब व शोरूम जबाबदार राहील. तर मित्रांनो, आपण पाहिलं की अकलूजच्या मारुती सुझुकी शोरूममध्ये गेल्या अनेक दिवसापासून चालू असलेली एका वाहनाची तक्रार कशा पद्धतीने आपण त्याची पडताळणी केली ती आता आपण सध्या पाहिलेली आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतंय अकलूजच्या या शोरूमसाठी तुमच्या काय कमेंट्स असतील ते आम्हाला आमच्या चॅनलला कळवा.